ओम शांती. आज 8/3/2026 चे अव्यक्त बापदादांचे महावाक्य पुनर्चलित मुरली आहे 18/1/2009. मुरलीचे हेडिंग आहे 40 वर्षाच्या अव्यक्त पालनेचं रिटर्न देण्यासाठी 4 मुख्य गोष्टी. शुभचिंतक बना, शुभ चिंतन करा आणि शुभ वृत्तीच्या द्वारे वायुमंडल पसरवा. झिरो आणि हिरो याच्या स्मृतीमध्ये राहा. आज बाप दादा आपल्या सेवासाठी मुलांना पाहत आहेत आणि बाबांच्या मनामध्ये गीत गात आहेत. वाह माझे विश्व परिवर्तक मुलांनो वाह. आज अमृत वेळेपासूनच चहूबाजूंनी स्नेहाच्या माळा बाबांच्या गळ्यामध्ये पडत होत्या. बाबा म्हणतात 3 प्रकारच्या माळा बाबांच्या गळ्यामध्ये येत होत्या. ती पहिली प्रकारची माळा आहे बाबासारखे बनण्याचा उमंग उत्साह असणारी माळा. दुसरी आहे बंधन असलेल्या माता जे की खूप दूर आहेत, बंधनातील बांधलेल्या गोपिकांची माळा, म्हणजेच अति अमूल्य ती माळा. त्यांच्या आसवांची, अश्रूंची, एक एक चमकदार मण्यांची ती माळा बाबांनी पाहिली. आणि तिसरी माळा म्हणजे बाबा म्हणतात उल्हाण्याची, दोषारोपण करणाऱ्यांची, म्हणजेच ज्यामध्ये मुलांनी गाऱ्हाणी केलेली आहेत अशा माळा बाबांच्या गळ्यामध्ये आज पडल्या. बाबांनी हात पसरून सर्वांना आपल्या बाहुपाशामध्ये जवळ घेतले आणि स्नेहासोबतच आजचा दिवस सर्व शक्ती प्रदान करण्याचा दिवस आहे. कारण 18 जानेवारीलाच ब्रह्मा बाबांनी आपल्या शक्ती शिवबाबां आणि बापदादा दोघांनी दादीच्या हातामध्ये हात देऊन शक्ती प्रदान केला. त्याचा हा शक्ती प्रदान करण्याचा दिवस. काही मुले पांडव आणि शक्तिया गुप्त रूपाने बाबा म्हणतात अंतर्मुख होऊन तीव्र गतीने पुरुषार्थ करत आहेतच. बाबा ह्या सर्व गोष्टी पाहतात. स्नेह एक शक्ती आहे आणि स्नेहाचा विशेष खूप शक्तीचा फायदा आहे. आज बाबांनी स्नेहाच्या शक्तीचे फायदे सांगितले, अनेक फायदे सांगितले. त्यामध्ये मुख्य 6 फायदे बाबांनी सांगितले. बाबा म्हणतात ईश्वरावर ज्यांचं प्रेम आहे, स्नेह आहे, तर त्याचा सर्वात पहिला फायदा आहे स्नेह जर असेल तर मेहनत कमी लागते. कमी मेहनत आणि प्राप्ती जास्त. जेव्हा आपलं स्नेह असतं तेव्हा हळूहळू प्रेम आपोआपच वाढायला लागतं. जेव्हा स्नेह आहे ईश्वरावर, बापदादांवर, तर पहाडासारखी परिस्थिती सुद्धा, खूप मोठं आलेलं विघ्न सुद्धा हलकं होतं. बाबा सांगतात पहाड सुद्धा पाण्याप्रमाणे हलका होईल आणि ती समस्या रुई बनून जाईल. बाबावरती जर प्रेम असेल, स्नेह असेल, तर हे स्नेहच आपल्यासाठी छत्रछाया आहे आणि छत्रछायेमध्ये सुरक्षित राहिलं जातं आणि त्याबरोबरच तिथे पुरुषार्थ सहज व्हायला लागतो. प्रेम असेल तर सहज सुरक्षेचा अनुभव होतो. ईश्वरीय स्नेह असेल, आपलं ईश्वरावर प्रेम असेल, तर स्नेहाने ईश्वराला मित्र सुद्धा बनवता येते आणि त्यामुळे या सर्व फायद्यांना पाहून आपल्याला ईश्वरीय स्नेहामध्ये, प्रेमामध्ये राहायचं आहे. बाबा म्हणतात जिथे मोहब्बत तिथं मेहनत कमी. मग ईश्वरावर प्रेम असेल तर या सर्व प्राप्ती आपल्याला आपोआपच होणार आहे. पुढे बाबा सांगतात ज्ञान बीज आहे आणि प्रेम हे पाणी आहे. जेव्हा ईश्वरावर आपलं प्रेम असेल आणि ज्ञानाचं बीज मध्ये पडलेलं असेल तेव्हा प्राप्तीचं फळ आपोआपच येतं. प्राप्ती व्हायला लागतात. बाबा म्हणतात दुनियेमध्ये लोकांनी लीन हा शब्द वापरला की ईश्वरामध्ये लीन होणे.
पण बाबा सांगतात लीन म्हणजे अस्तित्व समाप्त. आत्म्याचं अस्तित्व समाप्त होत नाही. पण बाबा म्हणतात लीन हा शब्द लवलीन यामधून आलेला आहे. ईश्वराच्या प्रेमामध्ये लीन. जेव्हा आपण ईश्वराच्या प्रेमामध्ये लीन होतो तेव्हा समानता यायला लागते. बाबा म्हणतात लक्ष जेव्हा बापसमान बनण्याचं आहे तर या लक्षला वारंवार रिवाइज करा. वारंवार रिवाइज सोबत रिअलाइज सुद्धा करा. म्हणजे मनामध्ये मला बापसमान बनायचं आहे हे आठवलं पाहिजे आणि त्यासोबतच त्याची अनुभूती आपल्याला करायची आहे. बाबांचे गुण, बाबांची शक्ती यामध्ये आपल्यामध्ये काय काय समानता आपल्याला आणायची आहे याचा अनुभव आपल्याला करायचा आहे, रिअलाइज करायचा आहे. बाबांनी पुढे सांगितलं कितीही वादळे आली तरीही वादळे, ह्या परिस्थिती, विघ्न या सर्वांना तुम्ही भेट वस्तू समजा. कारण जेव्हा एखादी परिस्थिती येते तेव्हा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते. जेव्हा एखादं विघ्न येतं त्या विघ्नांमध्ये आपला काहीतरी हिसाब किताब चुकतो होत असतो. त्यामुळे या विघ्नांना, परिस्थितींना न घाबरता बाबा म्हणतात त्याला भेट वस्तू समजा. कारण बापदादांचा आशीर्वाद सदैव आपल्या मस्तकावर आशीर्वादाचा हात आहे असा अनुभव आपल्याला व्हायला लागेल. दृढ संकल्प म्हणजेच सफलता. जिथे दृढता ही चाबी आहे तिथे सफलता आपोआपच येते. आणि त्यामुळे बाबांनी पुढे सांगितलं 40 वर्ष म्हणजेच बिंदू. बिंदू म्हणजे शून्य. आणि बाबा म्हणतात जिथे शून्य आहे तिथे आठवण करून देतात बाबा की शून्य आठवला तर त्यासोबतच आठवा की मी झिरो सोबत हिरो सुद्धा आहे. खरा हिरो, महान हिरो. बाबा म्हणतात नुसता हिरो आठवण नका करू. हिरो म्हणजे नायक. आणि हिरो पण कसा? तर बाबा म्हणले खरा आणि महान हिरो. हिरो म्हणजे काय? तर नायक. आणि नायक बनण्यासाठी 4 गोष्टी बाबा सांगतात. सहज रोजच्या जीवनामध्ये दृढतापूर्वक हे लक्षात ठेवा की आम्ही हिरो आहोत आणि हिरो मध्ये ह्या 4 गोष्टी असल्याच पाहिजे असं बाबांचं म्हणणं आहे. त्यातली सर्वात पहिली गोष्ट की सदा शुभ चिंतक बना. कोणाचीही कमजोरी मला पाहायची नाही, कुणाशीही घृणा करायची नाही आणि क्षमाभाव आपल्यामध्ये असला पाहिजे. हिरो म्हणजे क्षमाभाव. तर हे आहे शुभ चिंतक. पहिला पॉइंट हिरो बनण्यासाठी. दुसरा नायक बनण्यासाठी दुसरा पॉइंट आहे शुभ चिंतन ठेवा. कधी कधी आपलं व्यर्थ चिंतन, व्यर्थ संकल्प चालायला लागतात आणि व्यर्थ संकल्पांना, व्यर्थाला थांबवण्यासाठी आपल्या दिनचर्येमध्ये कर्म करत असताना बाबा म्हटले मनाचा टाइम टेबल पण बनवा. जेव्हा मनाचा टाइम टेबल असेल कर्मामध्ये, कर्म करत असताना, तर आपोआपच आपलं शुभ चिंतन चालायला लागेल. हिरो बनण्यासाठी, नायक बनण्यासाठी तिसरा पॉइंट बाबांनी सांगितला शुभ वृत्ती ठेवा. बाबा म्हटले जसं वाईट विचार केले तर वाईटच वायुमंडल पसरायला लागेल आणि शुभ विचार केले तर शुभ वायुमंडल, वातावरण पसरायला लागेल. बाबांनी उदाहरण दिलं, वातावरणामध्ये जर दुर्गंधी पसरलेली असेल तर एक अगरबत्ती किंवा चांगलं सुगंधित काहीतरी आपण साधन तिथे वापरतो. तसं चांगल्या वृत्तीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता आहे. कारण विचारांचंच वायुमंडल बनतं. आणि चौथा आणि महत्वाचा पॉइंट बाबा म्हणतात वायुमंडल पसरवा. आपल्याला दुसऱ्यांना पाहायचं नाहीये. माझं काम आहे शुभ भावना, शुभ कामना ठेवणे, शुभ वायुमंडल पसरवणे हे आपल्याला सदैव स्मृतीमध्ये ठेवायचं आहे. पुढे लास्ट बाबा सांगतात की विश्व परिवर्तक आहात तर तुमचं काम आहे विश्वाला परिवर्तन करण्यासाठी स्वला प्रथम परिवर्तन करणे.
मग स्वच्या आधारे दुसऱ्यांना परिवर्तन करणे आणि मला बदल करायचाच आहे हा दृढ संकल्प आपल्या मनामध्ये पक्का पाहिजे. बाबा म्हटले सर्व सेंटर, सेवा केंद्र हे चैतन्य मंदिर आहेत असं आपल्याला बनवायचं आहे. चैतन्य मंदिरामध्ये आम्ही चैतन्य मूर्ती आहोत आणि सर्वांप्रती मला शुभचिंतक बनायचं आहे, शुभ चिंतन ठेवायचं आहे आणि शुभ वृत्तीद्वारे वायुमंडल सकारात्मक पसरवायचं आहे. या चारही गोष्टींना बुद्धीमध्ये ठेवून जर आपण आचरण केलं तर बाबा म्हणले एक एक सेवा केंद्र चैतन्य मंदिर असेल. मन बदलले तर विश्व बदलेल. बाबा म्हटले यावर्षी सुविचार लक्षात ठेवा. नो प्रॉब्लेम. समस्या नाही, कारण नाही, निवारण. समस्येला संपवायचं आहे. म्हणून बाबांनी पुढे सांगितलं आनंदामध्ये नृत्य करत राहा. खुशी की मौज. आनंदामध्ये नृत्य म्हणजे मनाला खुश ठेवा, मनातील विचारांना श्रेष्ठ ठेवा. अवस्था आपोआपच उंच बनेल, श्रेष्ठ बनेल. म्हणून आज बाबांनी खास सांगितलं गुणांची भेटवस्तू द्या. एकमेकांना आपण भेटवस्तू देतो तर बाबा म्हटले गुणांची भेटवस्तू द्या. आणि बाबांना रोज पत्र लिहा. पत्र खूप मोठं लिहू नका, खूप विस्तृत लिहू नका. थोडक्यामध्ये बाबा म्हटले ओके. जर ठीक नसेल अवस्था तर ओके मध्ये रेश, असं काही पत्र बाबा म्हणतात रोज लिहा. पुढे बाबांनी सांगितलं भक्तीमध्येही म्हटलं आहे दे दान तो छुटे ग्रहण. दान द्याल तर ग्रहण सुटेल. तर आपसामध्ये चांगल्या गुणांचं दान द्या आणि शिवबाबांना आपल्या अवगुणांचं दान द्या. बाबा पुढे खूप विस्तृत त्याचं विश्लेषण करतात. आणि नंतर बाबांनी दादींशी वार्तालाप केला. दादी नेहमी भ्रमण करतात, सेवेसाठी सतत अविरतपणे फिरतात. तर बाबांनी सांगितलं की वायुमंडल पसरवण्याची श्रेष्ठ सेवा दादी करत आहेत. बाबांनी त्यांचं खूप महिमा गायली. त्यानंतर एका युथ ग्रुपशी, युवा संघटनाशी बाबा भेटले. युवकांसोबत बाबांनी वार्तालाप केला. बाबा म्हणतात मर्यादा भंग कधीही करू नका. जी मर्यादा एक रेष ईश्वराने ओढून दिलेली आहे त्या रेषेचं उल्लंघन कधीही करू नका. मर्यादेचं भंग करायचा नाही. पुढे बाबा सांगतात ओटेसो अर्जुन. जो करेल त्याला प्राप्ती होईल, जो करणारच नाही त्याला मिळेल कसं. म्हणून बाबांनी युवकांना सांगितलं उदाहरण मूरत बना. सर्वांसाठी एक सॅम्पल, एक्झाम्पल बना. आणि पुढे बाबा सांगतात शुद्ध विचार जमा करा आणि व्यर्थ संकल्पांना, व्यर्थ विचारांना संपवा. तर आज बापदादांनी अशा शुभचिंतक मुलांना, शुभचिंतन ठेवणाऱ्या, झिरो आणि हिरो असलेल्या श्रेष्ठ मुलांना विशेष सुमधुर आठवण दिली. सुप्रभात. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास विशेष नमस्ते नमस्ते. आजचं वरदान आहे शुभ संकल्पाच्या बंधनातून मुक्त बनून उंच स्थितीचा अनुभव करणारे निर्बंधन आत्मा भव. बाबा म्हटले चेक करा मनसा वाचा कर्मना कोणते सूक्ष्म धागे आत्म्याला बांधत तर नाहीत ना. बाबा म्हणतात एक बाबा देह, देहाचे संबंध, पदार्थ परेशान तर करत नाहीत ना. एक बाबाला पकडायचं आहे. अन्य मायेच्या जाळ्यामध्ये आपल्याला फसायचं नाही. असं निर्बंधन आत्मा बनायचं. सुविचार देही अभिमानी स्थितीद्वारे मन तन याची हलचल समाप्त करणारे अचल आत्मा बनतील. आणि आजचा अव्यक्त इशारा आहे
निश्चयाचा पाया मजबूत करून निश्चिंत अवस्था निश्चय बुद्धी बनणाऱ्या आत्म्यांसाठी आजचा अव्यक्त इशारा. विघ्नांचे काम आहे येणे आणि निश्चय बुद्धी मुलांचं काम आहे समस्येला बदलणे. म्हणून मायाजीतचं वरदान सदैव लक्षात ठेवायचं आहे. मी मायाजीत आत्मा आहे. आणि शेवटी बाबा सांगतात, नथिंग न्यूचा पाठ पक्का करा. काहीही नवीन नाही. या ड्रामामध्ये जे होतं ते होत आहे रिपीट, त्यामुळे काहीही नवीन नाही. हा पाठ जर पक्का असेल तर आपण निश्चय बुद्धी निश्चिंत बनू शकतो, निर्भय राहू शकतो. अच्छा, या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी केलेलं आहे. खूप सुंदर मुरली आहे. याचा आपल्याला आज दिवसभरामध्ये चिंतन, मंथन आणि अभ्यास करायचा आहे. ओम शांती.